नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्जंट तातडीची सूचना आली आहे। या सूचनांमध्ये तुम्हाला आता महत्त्वाची 8 कागदपत्रे केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवली आहेत। जे शेतकरी ही 8 कागदपत्रे देतील त्यांनाच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे। 19वा हप्ता येण्यासाठी फक्त 10 ते 12 दिवसच बाकी राहिले आहेत। त्याआधी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची 8 कागदपत्रे आता मागवली गेली आहेत। जर ही 8 कागदपत्रे तुम्ही नाही दिली तर पीएम किसान योजनेचा तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ही 8 महत्त्वाची कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत। खूप मोठी अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आले आहे। त्यामुळे तुम्हाला आता माहितीच असेल की आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती 18 हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील, परंतु आता 19वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला ही 8 नवीन कागदपत्रे आता द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला 19वा हप्ता येणार आहे। ही 8 नवीन कागदपत्रे 19वा हप्ता येण्याआधी आता का मागवली आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे ही 8 नवीन कागदपत्रे तुम्हाला आता जमा करावी लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, फक्त 10 ते 12 दिवसच आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येण्यासाठी बाकी राहिले आहेत। त्याआधीच ही कागदपत्रे आता जमा करण्याचे आदेश स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदेश दिले आहेत। तुम्ही शेतकरी असा तर तुम्हाला माहित असेल की शेतकरी वर्ग म्हणल्यावर तुम्ही शेती कामामध्ये खूप व्यस्त असता, त्यामुळे तुम्हाला कामाच्या गडबडीमध्ये ही 8 कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ लागू नये म्हणून तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून 19वा हप्ता येण्याच्या 8 ते 10 दिवसाच्या आधीच तुम्हाला ही कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। जे शेतकरी आता ही 8 कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्त्याचे 2000 रुपये बँकेत येणार नाहीत, अशी मोठी अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी 2025 मध्ये कोणकोणती पात्रता देखील बदलली आहे ती सांगतो। त्यानंतर लगेचच तुम्हाला जी 8 कागदपत्रे केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवली आहेत, मग ती कागदपत्रे कोणती जमा करायची आहेत ते सांगतो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अत्यंत मोठी अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आले आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता व्हिडिओमध्ये सांगतो तुमची पात्रता आता 2025 मध्ये कोणती आता राहणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेसाठी पात्रता 2025 मध्ये काय काय बदललेली आहे बघा। आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांकडे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी लागवडीयोग्य जमिनीची मालकी आहे असे सर्व शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत। सुरुवातीला 5 एकर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला लाभ दिला जायचा। पुढे ही अट शिथिल करून 5 एकर पेक्षा जास्त जमिनीची मालकी असणाऱ्या शेतकरी कुटुंबाचा समावेश या योजनेत केला। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, कारण अत्यंत महत्त्वाची अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यानंतर बघा, एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो। कुटुंबाची व्याख्या शासनाने नवरा बायको आणि त्यांची 18 वर्ष वयाच्या आतील अपत्य असे केले आहे। उदाहरणार्थ बघा, नवरा बायको आणि त्यांची 18 वर्ष वयाच्या आतील अपत्य त्यांच्या नावे जमीन असली तरी फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळेल। बघा सर्वांनी 2025 मध्ये काय काय बदल आता करण्यात आले आहेत। एखादे अपत्य वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले असतील तर याचाही त्या योजनेत समावेश करून त्याला लाभ दिला जातो। बघा आता 1 फेब्रुवारी 2019 नंतर एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। बघा, जमिनीची मालकी सामायिक असेल तर त्या जमिनीचा जास्त भाग त्याच्या नावे असेल, त्याच्या नावे लाभ दिला जातो। तर लागवडी योग्य जमीन कुटुंबातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त सदस्यांना नावे समान प्रमाणात असेल तर वयाने मोठ्या सदस्याला योजनेचा लाभ दिला जातो।
बघा शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणती अपात्रता आणि पात्रता 2025 मध्ये आली आहे सर्वांनी काळजीपूर्वक बघा। त्यानंतर तुम्हाला 8 कागदपत्रे सांगणार आहे। बघा आता इथे काय सांगितलंय, शेतकरी असण्याच्या पात्रतेचा कट ऑफ डेट 1 फेब्रुवारी 2019 आहे आणि या तारखेत पुढील 5 वर्ष कुठलाही बदल विचारात घेतला जाणार नाही। बघा त्यानंतरची अपडेट आहे, ईशान्येकडील काही राज्यामध्ये आणि झारखंड राज्यात पात्रतेच्या अटी वेगळ्या आहेत, परंतु महाराष्ट्रात आपल्या आता कोणकोणत्या 2025 मध्ये आता शेतकरी अपात्र देखील होणार आहे याची सुद्धा अपडेट आता आलेली आहे। बघा खालीलपैकी आर्थिक परिस्थिती प्रगत असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेतून वगळले आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता 2025 मध्ये 2000 आता तुम्हाला 19 हप्ता जो येणार आहे, तर यामध्ये कोणाकोणाला वगळले जाणार आहे। बघा सर्वात मोठी अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। पहिला जो आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक, त्यानंतर दुसरा असे सर्व शेतकरी कुटुंब ज्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्य खालील प्रकारचे असतील। बघा कोणकोणते असतील, त्यामधला पहिला प्रकार जो आहे आजी माजी शासकीय पदाधिकारी, त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे आजी किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी किंवा माजी लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, महानगरपालिकेचे महापौर, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर तिसरा शासकीय सेवेत असणारे किंवा सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि केंद्र राज्य सरकारचे मंत्रालय, कार्यालय, विभाग आणि त्यांचे क्षेत्रीय कार्यालय, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि त्यांचे कार्यालय, शासनाच्या स्वायत्त संस्था, त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेतील नोकरदार। आता बघा यामधील तुम्हाला आता क्लास 1, क्लास 3, ग्रुप डी एम्प्लॉयमेंट सर्व काही अधिकाऱ्यांना यामध्ये काय सांगितले बघा, लक्षात घ्या की आता यांना सुद्धा वगळण्यात आलं आहे। चौथं सर्व सेवानिवृत्त पेन्शनधारक ज्यांची पेन्शन 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, बघा काय सांगितलंय 10,000 इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही। तर बघा पाचवं, मागील आर्थिक वर्षात तुम्हाला आयकर भरला आहे अशा सर्व व्यक्ती ज्या असतील त्या, आणि सहावं जे सांगितले अधिकृत नोंदणी करून काम करणारे डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, सनदी लेखापाल असतील, तर असे जे आहेत तर यांना 2025 पासून म्हणजेच 19 हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगितले आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कागदपत्रे सांगत आहे, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। 2025 मध्ये कोणकोणते कागदपत्रे सांगितलेत बघा। आवश्यक कागदपत्रे बघा, आधार कार्ड, आता तुम्हाला पती पत्नी दोघांचेही तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। जर तुमचं फक्त एकाच आधार कार्ड जर तुम्ही दिला असेल तर तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असावा। पहिला काय होत होतं, तुमचा आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक नसतं चालत होतं, बँकेच्या तुमच्या अकाउंटला मोबाईल क्रमांक सुद्धा लिंक असलेलाच असावा। त्यानंतर रेशन कार्ड, इथे बघा काय काय अपडेट झाले। रेशन कार्ड तुमचं सर्व कुटुंबातील सर्वांचे रेशन कार्ड लागणार आहे आणि तुमची ई-KYC केलेलं तुमचं जे काय असेल ते रेशन कार्ड लागणार आहे। त्यानंतर 7/12 उतारा, तुमचा 7/12 उतारा लागणार आहे। तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही तलाठी कार्यालयामधून घेऊ शकता। त्यानंतर जमीन नावे आल्याचा फेरफार, म्हणजे तुमच्या नावावर जमीन आहे का नाही याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, ही आहेत महत्त्वाची नवीन कागदपत्रे, यामध्ये अपडेट झाले आहेत की तुम्हाला पहिला इथं सांगितलंय की आधार कार्ड हे तुमचं पती पत्नी दोघांचं लागणार आहे, तुम्हाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक लागणार आहे। ही सर्व नवनवीन कागदपत्रे तुम्हाला जमा करायला सांगितलेत। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।